हाय हॅलो गुड मॉर्निंग. सकाळचे ना 7 वाजायला फक्त 15 मिनटं बाकी येतं. तर मी थोडंसं पाय चालून व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कुठे जाते ते. चला तर मी तुम्हाला दाखवते. तर थोडं रोडला जावं लागतं, हायवे रोडला पाय चालत. आणि मस्त फ्रेश वातावरण वाटतं. हे बघा, चालत 15 दिवस अजून ड्युटी करायची आहे. तुमच्या लाईक फॉलो शेअरनं मला थोडक्यात आराम दिलेला आहे, त्याच्यामुळे मी आराम करणार आता. आणि तुमचा खूप खूप सपोर्ट झाला आहे माझ्या संपूर्ण चॅनलवरती. तर मी दाखवते तुम्हाला मी कुठे चालले कुठे नाही. तर रस्ता म्हणजे कसा असतो कसा नाही हे दाखवते. कुठे चालले नाही म्हणजे मी कंपनीतच चालले बघा, अपरण माझ्यासोबत आहे. आणि कंपनीमध्ये टायमाला पोचणं हे योग्य असतं. पण सर्वांनाच माहिती झालेलं आहे की मी व्हिडिओ बनवते, तर मला थोडंफार 10-20 मिनटं काही लेट झालं ना तर काही प्रॉब्लेम नाही. कारण फक्त सांगायचं की टायमाला गाडी नाही आली आणि वाटेनं ट्रॉफिक होती, बस एवढंच. जय सूर्यदेव. सूर्यदेवांना तुमच्यातर्फे माझ्यातर्फे नमस्कार करते. बघा तर मग किती भारी ऊन पडलंय, कोवळं कोवळं. आणि आता काय अजून काय पावसाळा सुरू झाला नाही आहे, मे महिन्यात चालू आहे. पण 2 दिवस पाऊस काय आला, पावसाळ्यासारखं वातावरण बिघडून म्हणजे भारी बनवून टाकलं आहे. बिघडून टाकलं असं म्हणणार होते मी, असं नाही. खूप गरमीचे दिवस होते ते फक्त थंडे केलेत. आणि थोडक्यात वातावरण फ्रेश वाटायला लागले. बघा इथे खूप भारी हिरवा ऊस आहे. आम्हाला जायला साईडनं वगैरे असं खूपच भारी वाटतं. आणि आम्ही किराणा न्यायला इथे त्या दुकानावरती येत असतात. तर तुम्हाला हायवेपर्यंत माझा जाणारा हा प्रवास कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. बघा तर मग ह्या रस्त्याने मला जायचं आहे, हायवे आहे इकडं. आणि इकडून मी आले, आम्ही इकडे राहतो ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं. तर असं भारी फ्रेश वातावरण आहे, फारसं काम नाही. सर्वांची ड्युटीला जायची घाई असते थोडक्यात. चला तर मग खूपच म्हणजे कधी कधी ट्रॅफिक पण होऊ शकते. या हायवे आहे हे बघा, या हायवेला जायचं आहे. आणि व्हिडिओ बनवायचा म्हणजे कसं आहे, मागं बी आणि पुढे पण बघूनच चालावं लागतं थोडक्यात. काही नाही जमत, आपल्या मोबाईलकडेच लक्ष ठेवणं, बोलण्याकडेच लक्ष ठेवणं, सर्वच काही बघावं लागतं. कसं आहे, सगळ्यांना घाई असते ड्युटीला जायची. असं नसतं की वाहनवाल्याची गलती असते, आपली पण असते. आपल्याला पण आपली सेफ्टी ठेवणं महत्त्वाची आहे. आणि थोडक्यात बघा तर मग मी तिथून आम्ही जिथं राहतो तिथून बोलत बोलत मी इथपर्यंत पोहोचलेली आहे, हायवेपर्यंत आले. हे बघा हे हायवे आहे. इकडून ए रोड इकडे नगरला जातो. तर पाऊस असं पडलंय की सर्वांना सर्द्या वगैरे झालेल्या आहेत. आणि वातावरण थोडक्यात कसं आहे, खूपच गरमीचं असल्यामुळं हे करून टाकलेलं आहे,
सर्वांनाच गरमी वगैरे थंड वातावरण करून टाकलं आहे. तर सर्दी समजायला झालेलं आहे. तर आमच्या तर कंपनीमध्ये सर्वांना सर्दी झालेली आहे. असं नाही की नाही, कुणाला खोकला कुणाला ताप चालूच आहे. कारण पहिल्या पावसामध्ये वातावरण बिघडत असते. तर मग बघा, मग इथं हवेवरती आंब्याचं झाड आहे. आपल्याला आंबे इथं सगळं माझी माणसं असल्यामुळे कसं बोलता येत नाही, तरी पण मी बोलते. ड्युटीला जायचं असं झालेलं आहे. तर बघा हे हायवे आणि मी हायवेवरती व्हिडिओ बनवते चालत चालत पायी. लोक काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लोक आपण आपल्याला काय करायचं ते आपण व्यवस्थित आपल्या मतीनं करून टाकायचं. तर थोडं इथं ना ब्रेक घेते, गपचिप जाते बघायला. तर मग इथे पण भाजपाला घेतो. तर हा इथे घेतो. बघा ह्या टप्प्यावरती भाजपाला असतो, सर्व काही भाजपाला भेटतो. बघा तर किती भारी आहे वातावरण आमच्या इकडे. पण मी नाही सांगू शकत की मी कुठं राहते. ह्या रस्त्यावरून ह्या दुकानावरून तुम्ही ओळखून घेऊ शकता हे एरिया कोणता असा. बघा तर मग ऊसाची गाडी कुठून चालली आहे. आता पण ऊस काय माहिती ऊसाचं काय म्हणतात ते पट्टा तर पडलेला आहे. तो आपण थोडक्यात मग काय म्हणता तुम्ही विचारू शकता मला कमेंटमध्ये हे रस्ता कुठला आहे आणि कुठला नाही. तर मी तुम्हाला सांगू शकते सर्व काही कमेंटमध्ये. कमेंट करून नक्की विचारा की मी कुठे राहते कुठे नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं नक्की भेटेल आणि तुम्हाला माहिती पण होऊ शकते थोडक्यात. चला तर मग आता इथंच ब्रेक घेऊ आणि इथंच थांबू आपण. तुम्हा सर्वांना बाय बाय.